त्यामुळे फक्त घरातल्यांनाच नाही तर गावातल्या सगळ्या माणसांना सुद्धा बाळाभाऊजींचा अभिमान आहे। सुहासची कृषी विद्यापीठात प्रोफेसर म्हणून निवड झाली तेव्हा वयोगांच्या डोळ्यातले आनंदाश्रू बघितलेत मी। इतकी वर्ष देशमुख शेती करतायत पण शेतीचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन त्यात पदवी घेणारा आपल्या घरातला सुहास पहिला। त्याच्या शिक्षणामुळे त्याच्या कल्पनांमुळे आपल्या शेतीच्या उत्पादनात केवढी वाढ झाली। फक्त मुलांनीच नाही तर सगळ्या सुनांनी, अगदी आदिती सकट सगळ्या सुनांनी या घरासाठी जीव ओतलाय। आपापले उद्योग व्यवसाय सांभाळून त्यांनी या घरातली आपली सुनेची जबाबदारी पार पाडली आणि या घराशी रक्ताचा संबंध नसतानाही या घरासाठी सगळ्यात जास्त कुणी काही केलं असेल ना तर ते सखानं। सखाचा जास्त हक्क आहे या घरावर, सगळ्यांचाच हक्क आहे, अगदी आदितीचा सुद्धा। देशमुख फॅक्टरी उभी करतायत याची चर्चा तालुक्यापर्यंत आहे। तू आधी स्वप्न दाखवलीस आणि नंतर जबाबदारी झटकलीस। आता ह्या एकट्या पोरीच्या खांद्यावर ही सगळी जबाबदारी येऊन पडली पण त्यासाठी ती जीव ओतून काम करतीये। तू काय केलेस रे या घरासाठी तेव्हा हक्क मागतोयस? अच्छा अच्छा, हे असं आहे तर म्हणजे घरासाठी या घरातल्या माणसांसाठी आपण काहीतरी करायचं, मगच हे घर या घरातली माणसं आपल्यासाठी काहीतरी करणार। हो तात्या, हो वयवाची। आणि मोठी बाई, मी असं काहीच केलं नाहीये, माझ्या हातून काहीच असं घडलं नाहीये की देशमुखांची मान अभिमानाने उंच होईल। अरे हो, तू तर मला वाया गेलेला मुलगा म्हणून मोकळी झालीस ना। आणि हो, मी पण माझं शिक्षण पूर्ण केलंय आणि आता मला जे काही करायचंय ना त्याने देशमुखांना अभिमान वाटेलच, असंच काहीतरी घडणार आहे माझ्या हातून। पण तुम्ही तर त्याआधीच आपला देश, आपलं गाव, आपलं घर, आपलं कुटुंब सोडून जाणं म्हणजे मोठं पाप केल्यासारखं वागत आहात माझ्याशी। आणि हे बघा, तुमच्या दृष्टीने तुम्ही काय विचार करता ना याच्याशी मला काही घेणं देणं नाही। मी या घरचा मुलगा आहे, त्यामुळे माझ्या हक्काचा जे काही आहे, माझा जो काही हिस्सा आहे तो मला द्या आणि मला मोकळं करा। हा काय ऐकत नाहीये, आजच हिस्सा घेतल्याशिवाय राहणार नाही। हिस्सा म्हणजे हवाय काय तुला? या घराचे भाग करू, संपत्तीचे वाटे करू की शेतीचे तुकडे करू? या घराच्या वाटण्या झालेल्या हव्यात तुला? हे आनंदाने एका छताखाली नांदणारा आनंदी कुटुंब तुटलेलं बघायचंय तुला? अरे सगळ्यांना नवल वाटतं एवढं मोठं तुमचं कुटुंब एकत्र नांदणारं, हे एकत्र कुटुंब मिळून मिसळून राहता तुम्ही, हे वाटण्या करून तोडायचंय का तुला? सगळ्यांनी वेगळं व्हायचंय का? हे सगळं तुमच्यामुळे होतंय। अरे तुमच्या घरचे प्रॉब्लेम तुम्ही सोडवा ना, पण माझ्या मुलीला का त्रास? लग्नाआधीच तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं मी की तिला गर्दीची, भांडणांची भीती वाटते, नाती तुटताना नाही पाहू शकत ती। आणि तुम्ही जोर जोरात भांडताय सगळेजण। एक मिनिट, मी काय म्हणतोय की कशाला वाद वाढवताय ना तुम्ही? देऊन टाका त्याला काय हवंय ते, देऊन टाका ना त्याचा हिस्सा। पण एक गोष्ट मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा, यापुढे परत जर माझ्या मुलीला त्रास झाला ना तर आदिती बेटा, आली ओके? अरे थांबा सगळे, अरे पोरीला त्रास होतोय, आता कोणीही काही बोलणार नाही। सिद्धू, अरे तुझ्या बायकोला एवढा त्रास होतोय, आता तरी आपण आपलं भांडण थांबूया। एवढी तरी भावना आहे की नाही शिल्लक तुझ्याकडे? का आता सोक्ष लावायचंय सगळा? मी घेईन काळजी आदितीची। चल आदिती, उठ। नाही तर काय, कोणाचंच ऐकत नाही। स्वतःचं खरं करण्यासाठी हा अजून किती खालच्या थराला जाणार आहे हो। आधी सगळं खोटं बोलला, नंतर सगळं आदितीवर ढकललं। आपल्याला फसवून अमेरिकेला जाणार होता हा, आपल्याला त्रास व्हावा म्हणून घराच्या बाहेर निघून गेला आणि आज कोणालाही न सांगता आदितीचे दागिने विकून आला आणि आता तर वाटा मागतोय। हा काय हट्ट याचा? त्याच्या या हट्टी स्वभावाला मी जबाबदार आहे। काय? हो, लहानपणापासून त्याला मी कुठे घेऊन जायचो ना ते त्याचे सगळे हट्ट मी पुरवायचो। अगं साधं गावाच्या जत्रेत जर नेलं ना मी त्याला, तो ज्या खेळण्याकडे बोट दाखवेल ते खेळणं मी त्याला घेऊन द्यायचो।
आप्पा मोठ्या बहिणीकडे काही गोष्टी मागायचा, त्यांनी जर दिली नाही ना तर मी कोणाला न सांगता ती गोष्ट त्याला मी आणून द्यायचो. आप्पा माझ्यावर खूप चिडायचा. आप्पा मला म्हणायचा, बापू तू खूप त्याचे लाड करतोयस म्हणून तो हट्टी झालायस. हे तुझं स्वप्न, हे माझं स्वप्न, तू इथे राहा मी अमेरिकेला जातो, हे असं करून आपण आपलं मॅरिड लाईफ डिव्हाइड केलंय. असं का असेल? हे मतभेद, ही भांडणं संपतील कधीतरी, पण नात्यात हिस्से आले, आपण आपापलं जगायचं ठरवलं तर संसार कसा करणार आहोत आपण सेठ? नाही तू बाकी काही कर, पण हे नातं तुटणार नाही हा विश्वास, ही जाणीव मला करून दे आणि मगच जा इथून. नाही सेठ, मला खरंच भीती वाटते तुझी. आता आज तू या घरातला हिस्सा मागितला सुद्धा, वेळ आली तर तू माझ्यापासून सुद्धा वेगळा होशील. नाही ते काही नाही. तू मला विश्वास दे की तू अमेरिकेला गेलास तरी हे नातं असंच राहील, ते तुटणार नाही आणि माझी खात्री पटेपर्यंत तू इथून कुठेही जाणार नाहीस. नाहीतर मी अगं तू विचारत होती तेव्हाच आलो मी. भयो, या घरात कितीही भांडणं झाली ना तरी तू म्हणते तेच खरंय. जोपर्यंत चूल एक आहे तोपर्यंत हे घर तुटणार नाही. नको काळजी करूस. अहो ही भेग पडली होती ना म्हणून चुलीला लेपत होते, पण ही चित्र खूप भीतीदायक आहे. हो, असं नाही ना होणार की प्रत्येकाच्या वेगवेगळ्या चुली, ही आप्पाची, ही बापूची, ही नानाची. भयो अगं असं काहीही होणार नाही. अगं आपण होऊच द्यायचं नाही. आपले संस्कार, आपले विचार हे कधीही बदलणार नाहीत. अगं कुणी घरापासून लांब गेला ना तर त्याला आपण प्रेमाने जवळ आणू. कुणी दुरावले ना तर आपण त्यांना परत एकत्र करू, त्यांचं नातं आणखीन घट्ट करू. सिद्धूच्या बाबतीत ना आपण काहीतरी वेगळा निर्णय घेऊया. पण तू मनात भीती काढून टाक गड्या की हे चूल वेगळी होईल. अगं या घराचा आनंद तू जपलायस आणि प्रत्येक सुनेला तू हीच शिकवण दिलेली आहेस. चुलीला भेग पडली आहे ना तशीच या घरालाही भेग पडलेली आहे. पण त्यासाठी घराचे भाग करायची गरज नाहीये. या चुलीसारखीच आपण ती पण भेग लिंपून काढू. या घरात कुटुंब कितीही मोठं असू देत, चूल मात्र एकच राहील. हो बाई आजी, चूल एकच राहणार आणि हे घर, हे कुटुंब सुद्धा असंच बांधलेलं राहणार. बयाजी सांगत होत्या, दारात तुळस असेल तर घरातलं वातावरण प्रसन्न राहतं. घरातल्या वातावरणाशी तुझा संबंध असतो. आता घरातला आनंद हरवला तर तू सुद्धा कशी सुकून गेलीयस ग? खरंच कळतं का तुला? घरातल्या वातावरणाचा परिणाम होतो तुझ्यावर. पण तू काळजी करू नकोस. या घरातली माणसं एकत्र येऊन तो हरवलेला आनंद परत मिळवतील आणि मग तू पण परत आधीसारखीच दिसायला लागशील. या घरामध्ये थांबणार पण नाहीये. हो पण ऐक तर, ऐक तू माझा मी आता थांबणारही नाही आणि ऐकणारही नाहीये. मला पटतच नाहीये हे काही. अगं अक्का असं नको करू. नाही, सगळं घेऊन जाणार आहे मी. बाप्या, इतका चांगुलपणा मला जमणार नाही. आणि मी माझ्या दागिन्यांनाच काय कुठल्याच वस्तूला हात सुद्धा लावू देणार नाहीये. अगं बाई नको लावू देऊ, पण जरा शांत हो आणि ऐक.
अगं तात्या आणि बहिणींनी काही विचार करूनच ठरवलं असेल ना. असेल ना, पण ते मला पटलंच पाहिजे असं काही नाहीये ना. एक मिनिट, काय झालंय रत्नाक्का? अगं आदिती, तात्यांनी निर्णय घेतलाय की सिद्धूला प्रॉपर्टीतला काही हिस्सा वगैरे काही द्यायचा नाही, पण मदत करायला हवी. म्हणून सगळ्यांना बोलून ह्या विषयावर ते चर्चा करणार होते. आता हे हिला कळल्यानंतर ही भडकली. आता भडकणारच ना. सिद्धूला अमेरिकेला जायचंय, त्याची स्वप्न वेगळी आहेत. हे काही घरावरचं संकट नाहीये ना सगळ्यांनी येऊन त्याला मदत करायला. आणि बापू, घरावर कुठलीही अडचण आली ना तरी मी असेल पहिली सगळं देऊन टाकणारी. पण या स्वार्थी आणि उद्धट मुलासाठी मी माझा राग सोडून कशाला मदत करू? सिद्धूच्या बाबतीत ना आपण काहीतरी वेगळा निर्णय करू. आदिती, तुला तरी पटल का तात्यान बयोंचा हा निर्णय? हा, मी बोलते तात्या आणि बयो आजींशी. आलेच. बघितलंच बापू, आदितीला सुद्धा पटलेलं नाहीये. नाही ना पटलं, ती गेली ना बोलायला. तसं तुझ्या डोक्यात जे काही असेल ना तू तात्यांशी बोल ना. पण घर सोडून कशाला जातेस? चल, ते अतिपिशवी आण. दे ग, चल चल. येते मी, पण मला पटलेलं नाहीये. अगं ठीक आहे बाई, कळलं. चल चल मी बोलणार आहे तात्यांशी. अगं बोल, तुला काय बोलायचं ते बोल, पण घरात चल. त्या तुझ्या हिश्श्याची किंमत त्यापेक्षा 10 पटीनं जास्त आहे, किंबहुना त्यापेक्षाही जास्त आहे. म्हणजे मला ते जे काय मदत करतात ते मी नाकारू आणि हिस्सा मागू? या ऑफकोर्स. सर, अमेरिकेत जाण्यासाठी, तिथे राहण्यासाठी एवढी मदत पुरेशी आहे. आणि मला जो काय बिझनेस उभा करायचा ना तो स्वतःच्या हिमतीवर उभा करायचा, स्वतःच्या जीवावर उभा करायचा. आणि त्यासाठी काही काळ मला जॉब करावा लागला तरी चालेल, मी करीन. हे कम ऑन सिद्धार्थ, हे बघ, हिस्सा मागणं काही गुन्हा नाहीये ना, तो तुझ्या हक्काचा आहे. हक्काच आहे ना, मग तो मला कधी ना कधी मिळेलच. पण आता मला जेवढी काही मदत मिळते तेवढी बस आहे मला. सिद्धार्थ, मला एक कळत नाही, तुझा स्वतःचा हक्काचा एवढा पैसा असताना तू अमेरिकेमध्ये जाणार, एक 5 वर्ष 4 वर्ष तिकडे जॉब करणार, तिकडे वेळ तुझी फुकट वाया घालवणार. त्यापेक्षा तू तुझा हिस्सा घे आणि तिकडे लगेच म्हणजे एखाद्या वर्षासाठी जॉब कर, एक्सपिरियन्ससाठी, आणि स्वतःचा सेटअप उभा करायला सुरुवात कर. अरे तुझ्याकडे बिझनेस कॅपिटल असताना तू हे कॅपिटल गोळा करायच्या भानगडीत पडू नको. थेट बिझनेसवर कॉन्सन्ट्रेशन कर. ऐक, हे मी तुला माझ्या अनुभवावरून सांगतोय, आणि माझ्या अनुभवावर जर तुझा विश्वास असेल ना तर एक गोष्ट मात्र कर, घरच्यांना स्पष्ट सांग, मला मदत नकोय, माझा हिस्सा हवाय. अंडरस्टँड? ठेवते पैसे. पण तू कोणत्या खणात पैसे ठेवले ते तुला आठवतं का? हो, राहतं ना. आणि विसरलेच तर मी जेव्हा तो खणाचा ब्लाऊज शिवायला घेते ना तेव्हा पडतात त्यातून. मग मला आठवतं की मी ह्यात पैसे ठेवले होते. बरं झालं आत्ता कळलं. अगं गावात जेव्हा ओटी भरण्याचा कार्यक्रम असतो ना तेव्हा पटकन तुझ्या खोलीतूनच मी खण घेऊन जाते ना त्यांना. आता इथून पुढे नेताना नीट बघावं लागेल बघ मला खण. ते पैसे ठेव तिकडे आणि खण राहू दे तुझ्या जवळच. हो. ताई, नाहीतर हा खण ठेवता का तुमच्याकडे? तुम्ही गावात ओटी भरण्यासाठी जर गेलात ना तर तुम्हाला उपयोगात येईल. आता इथे काय चाललंय तुझं, काय चाललंय हे इकडे. तात्या, हे माझ्याकडून. अरे युवराज, हे सगळं कशासाठी? हा आमचा कौटुंबिक प्रश्न आहे बाबा. हो युवराज, आणि याचा फॅक्टरीशी सुद्धा काहीच संबंध नाहीये. ठेव तो चेक तुझ्याकडे. मी या कुटुंबातला नाही म्हणून मला परक करू नका. अरे युवराज, तसं नाही, तू परकायस असं नाही. अरे सिद्धू अमेरिकेला चाललाय ना, ते त्याला मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे. तर तुला काही गरज नाही. तात्या, हे मी कर्तव्य म्हणून नाही करत आहे. मी स्वतःला या कुटुंबाचा एक भाग समजतो. तुमच्या एवढा विश्वास माझ्यावर कोणी नाही ठेवला. तुमच्या एवढा आत्मविश्वास मला कोणी नाही दिला. या घरातल्या प्रत्येक निर्णयात मी सुद्धा असेल. तात्या, प्लीज. बर,
तात्या, हे माझ्याकडून सिद्ध भाऊला. सखा दादा हो, तुम्ही कशाला? घरात काय झालं तर सगळे उभे राहतात, तेव्हा मी सुद्धा असतो. मग आता का नाही? अरे तू साठवलेले पैसे आहेत ना ते, तुला जर गरज लागली तर तुला पैसे लागतील ना. मला कशाला लागणार? आता माझ्या कुटुंबात कोण आहे? फक्त एक बहीण होती, ती पण गेली. आता हेच माझं कुटुंब. आणि साठवलेले पैसे कुटुंबाच्या कामी नाही आले तर त्याचा काय फायदा? आणि मला कधी गरज लागली तर तात्या बयो आणि हे सर्व कुटुंब आहेच की माझ्या पाठीशी. मला कधी मदत लागली तर मी नक्कीच सांगेन, पण आधी हे पैसे ठेवा. नका युवराज, तुम्हाला बघितलं ना की असं वाटतं ह्या कुटुंबाने अगदी जीवाला जीव देणारी माणसं जोडलीत बघ. सीट बघ, या घरासाठी काम करणाऱ्या, कामानिमित्त जोडल्या गेलेल्या माणसांना सुद्धा हे घर, हे कुटुंब आपलं वाटतंय. आणि तू अशा माणसांना सोडून जायचा विचार करतोयस? हो सर. नाही नाही, तसं काही नाहीये. नाही सर, यावेळेला अमेरिकेला जायचा निर्णय फिक्स आहे सर. आणि कंपनी पण खूप चांगली आहे. हो. नाही तसं नाही होणार यावेळेला. नाही खरंच नाही सर, काय झालं होतं, जरा एका इमोशनल डिसिजन मध्ये अडकलो होतो मी, म्हणून विजा फॉर्म सबमिट करता नाही आला. नाही पण यावेळेला काही काळजी करू नका सर. मी स्वतः मुंबईला येणार आहे, मी फॉर्म घेणार आहे आणि तुमच्याकडे डायरेक्ट सबमिट करणार आहे. हो सर. नाही सांगतो ना तुम्हाला, मी कधी येईन ते कळवतो. हो नक्की. आणि आदिती अगं काय करतेस? महत्वाचा फोन चालू होता. सीट, तुला कळतंय का कसं वागतोयस तू? या घरातल्या सगळ्यांना दुखावतोयस तू. मी कोणाला दुखवत नाहीये, ते सगळे स्वतः त्रास करून घेत आहेत. आणि माझं क्लिअर आहे, मला अमेरिकेला जायचंय तर जाऊ द्या ना. सीड, अशी नाती तोडून, या सगळ्यांना सोडून तू कितीही मोठा झालास तरी सुखी नसशील. हे बघ, मी शेवटचा प्रयत्न करते तुला समजावण्याचा. अजूनही वेळ गेली नाहीये. आपण या गावात राहूया, या घरात राहून आपण खूप चांगलं काम करू शकतो. सीड, आपल्या हातात आपल्या हक्काचा बिझनेस आहे. शून्यातून उभा करायचा आहे तो, एका उंचीवर नेऊन ठेवायचंय. खूप चॅलेंजिंग काम आहे आपल्या हातात. आपण दोघं एकत्र असू ना तर खूप लवकर ग्रोथ होईल आपल्या फॅक्टरीची. आणि आपण दोघं या घरात सगळ्यांसोबत खूप सुखी राहू. सीड, मी खूप पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न करते, थांबव हे सगळं, सोड हा नाद. हो, सोडून देऊ सगळं, सोडून देऊ माझी स्वप्न. नाही तू जे सांगते तसंच करतो. सीड, आता मी तुझं माझं असं काही करत नाहीये. मी आपल्या दोघांच्या भल्याचा विचार करून सांगते. आपलं भलं इथे राहण्यात आहे, या सगळ्यांसोबत राहण्यात आहे. मी पण तुला कधीपासून तेच सांगत होतो, आपलं भलं अमेरिकेत जाऊन राहण्यात आहे. तिथे जाऊन आपण खूप छान आणि चांगलं आयुष्य जगू. तुला का राहायचं इथे या गावात? काय स्कोप आहे सांग ना. सीड, मी काय केलं म्हणजे पटेल तुला की मी तुझ्या भल्याचा विचार करते? माझं भलं झालेलं बघायचं आहे ना तुला? मग जा आणि तात्यांना सांग की वकिलांना बोलवा आणि माझ्या हक्काचा हिस्सा मला द्या. ते सांगायची काहीच गरज नाहीये. तुझ्या हट्टापुढे तात्यांनी नमतं घेतले. म्हणजे तात्यांनी वकिलांना ऑलरेडी बोलावलं. खरंच? हो. काय? वाव. म्हणूनच एक शेवटचा प्रयत्न करायला आले होते मी. सीड, तुला कळतंय का काय अर्थ आहे? अरे पण आपल्याला विरोध करायचा अधिकार आहे ना. ए ताई, चल गा, आपण बोलू. ह्यांना राहू दे, चल. नका ताई, हात जोडतो, पाया पडतो, नका जाऊ. तात्या चिडतील आणि मारतील, फेकून काही तर डोक्याला लागल ना. नाना, तात्या असं काही करणार नाही. चिडायला तात्या यांना बोलूच देणार नाहीये. ज्या अर्थी तात्यांनी वकिलाला बोलवलंय त्या अर्थी त्यांच्या निर्णयावर ते ठाम आहेत. ते त्यांचा निर्णय काही बदलणार नाही. तुम्हाला कळत नाही वयो कशी तयार झाली यासाठी? अरे कशासाठी रे? मी कशासाठी तयार झाले? अगं तू बाहेरून आलीस? यांनीच पाठवलं होतं मला. बाहेरून काही सामान आणायचं होतं
सकाळी मग मी गेले होते बाहेर. बघितलं, म्हणजे तात्यांना माहित होतं की बयोबाई विरोध करणार, म्हणून मुद्दाम होऊन त्यांना बाहेर पाठवलं. अरे काय काय बोलताय तुम्ही? काय झालंय? अगं बयो, काय सांगू तुला. हे कुठे आहेत? तुमच्या खोलीत आहेत, वकील साहेबांबरोबर बोलतायत. बरं झालं बयोबाई वेळेत आल्या. त्यांना कळलं तरी आता त्याच थांबवतील तात्यांना. आदिती, अगं इथेच तू, तुला किती शोधतोय मी. बरं ऐक ना, जरा माझ्यावर प्लीज शॉपिंगला चल ना. आता वेगळ्या देशात जायचंय म्हटल्यानंतर जरा नवीन कपडे तर घ्यायला लागणार ना. काय आदिती, बाकीचे कोण माझ्या बरोबर येणार नाहीत शॉपिंगला. त्यांच्या नजरेत मी गुन्हेगार आहे ना. सो प्लीज चल ना. आणि तसंही तू आज ऑफिसला गेली नाहीयेस, त्यामुळे तुझ्याकडे वेळ आहे. सो प्लीज चल ना, चल. सोड, मी तुझ्या बरोबर कुठेही येणार नाही. चल ना आधी. अगं आता तात्या बाहेर येतील, मग माझ्याकडे अजिबात वेळ नसणार आहे. कारण वकील येतील, मग ते मला कागदपत्र देतील. त्यात असेल की ही जमीन माझ्या नावावर आहे, जमिनीमधला हा हिस्सा माझ्या नावावर आहे, घरातला हा हिस्सा माझ्या नावावर आहे, देशमुखांच्या प्रॉपर्टी मधला एवढे टक्के भाग माझ्या नावावर आहे. अगं हे सगळं झाल्यावर ना मला अजिबात वेळ नसणार आहे. अगं मग मला बाकीच्या कामाच्या मागे लागावं लागणार. तू प्लीज चल ना, चल. हे सिद्धू, तुला काय वाटलं रे? तू लाडका नातू म्हणून तात्या ऐकतील तुझं? आणि जरी ऐकलं तरी बयोबाई गेल्यात आता. त्या तात्यांना असं वागू देणार नाही. ताई काकी, अगं तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं याच्यापेक्षा काय खरं आहे ना हे महत्वाचं. तुला ऐकायचंय का? तर ऐक. तात्यांनी मला बेदखल केलं या प्रॉपर्टी मधून. काय चूक होती माझी? काय चूक होती? मी माझ्या हक्काचा हिस्सा मागितला, काय चूक आहे माझी? आदिती माझ्यामुळे या घरात आहे आणि तिच्या नावावर सगळी फॅक्टरी केली. नाही ठीक आहे, ती तर या घरची सून आहे, पण युवराजचं काय? त्याचा काय संबंध आहे? त्याला मी जॉब दिला, मी त्याला सीईओ केलं फॅक्टरीचं. अरे तो तर साधा एम्प्लॉई आहे आणि त्याला नॉमिनी केलं का म्हणून? आणि मी या घरचा मुलगा असताना मला या घरच्या प्रॉपर्टी मधून बेदखल केलं. ही माणसं मला घरातून हाकलवतील आणि सांगतील की तुझ्या या घरावर काही हक्क नाहीये, या घरातून निघून जा म्हणून. प्लीज शांत हो. मला कळतंय तुला खूप वाईट वाटलं असणार, खूप राग आला असणार सगळ्यांचा. पण अरे तू त्यांच्या बाजूने पण विचार करून बघ ना. तू दुखावलंयस अरे सगळ्यांना. त्यांचं हे असं वागणं खूप स्वाभाविक आहे. तात्या आणि बयो आजींनी इतकी वर्ष हे कुटुंब इतकं बांधून ठेवलंय. सगळे इथे आनंदाने राहतात, कधीच कोणी हिस्सा नाही मागितला. जे आहे त्यातच सुखी आहेत सगळे. मुळात इथे जीवाला जीव देणारी आपली माणसं आहेत, मग आणि काय हवं? सिड, मला कळतंय तू एकटा पडलायस, पण माझा विश्वास आहे आता सगळे जरी तुझ्यावर चिडले असतील ना, रागावले असतील ना, तरी सगळ्यांच्या मनात तुझ्याविषयी प्रेम आहे अजून. मला माहिती आहे आदिती, म्हणूनच हा फोटो घेऊन रडत होतो. मी सगळ्यांना गमावले, दुखावले, सगळ्यावरचा हक्क गमावलाय. या माणसांवरचा, या घरावरचा सगळं गमावून बसलोय मी आदिती. पण तू एकच आहेस. पण तू आहेस ना माझ्यासोबत. असं का बोलतोस तू? मी तुझ्या बरोबर कायम आहे. आपल्यात कितीही मतभेद झाले, कितीही भांडणं झाली तरी आपली साथ अशीच राहील. आदिती, तू एकटीच आहेस जिला माझं म्हणणं कळतं. बाकी कोणाला नाही कळणार.
मी सगळ्यांची जरी माफी मागितली ना तरी काही फायदा नाही, पण तुझी माफी मागू शकतो. कारण तू मला समजून घेतेस. आदिती सॉरी, खरंच सॉरी. मी तुला वचन देतो, मी पुन्हा असं नाही वागणार. मी कोणाला असं दुखवणार नाही आणि पुन्हा सगळ्यांचा विश्वास कमवेन. तुला तुझी चूक समजली आहे ना, मग आता माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. मी जितका अग्रेसिव्ह होऊन भांडेन तेवढे हे सगळे माझ्या विरोधात जाणार. त्यांना शांतपणे, प्रेमाने आणि इमोशनलीच ब्लॅकमेल करावं लागेल. कोण? सिद्धू, आता काय हवंय तुला? काही नाही तात्या, मी तुमची माफी मागायला आलो. तात्या सॉरी, मी खूप मोठी चूक केली आणि मला माहिती आहे की तुम्ही मला माफ नाही करणार. मला तुमचा आशीर्वाद हवा. मी माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात करतोय. म्हणजे मी माझ्या मेहनतीने आता पैसे उभी करेन. यापुढे तुम्हाला माझा कसलाही त्रास होणार नाही. तात्या, बयाजी, मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा. काय हो? जरा चिमटा काढ बरं. काय? ते पहाटेचं स्वप्न तर बघत नाही ना मी. काल याला बोललो आणि आज सकाळी बदलला पण. हो, त्याला त्याची चूक लक्षात आली असेल ना. चांगला पाहुणचार चाललाय. करा, अजून सेवा करा याची. पाहुणा म्हणून या घरात आला आणि या घरचाच होऊन बसलाय. रेडी ना? हो, होते ना. अगं, मी तुला कालच सांगितलं ना, आज ऑफिसला यायची काहीच गरज नाहीये. मीटिंग्स आहेत फक्त आज, बाकी काहीच काम नाहीये. बोर होशील तू. तू आज ऑफिसला येणारच आहेस. युवराज साठी स्पेशल डे आज. का? काय आज? नमा, काही स्पेशल नाहीये. काल तात्याने मला नॉमिनी म्हणून डिक्लेअर केलं ना, म्हणून ते खुश आहे. बरोबर. हा युवराज, मला ना आज उशीर होईल. तुम्ही दोघं व्हा पुढे. का? आहे, एक काम आहे. तुम्ही दोघं व्हा ना पुढे, मी आलेच. छान झाले कॉफी.
खरंच युवराज, खूप छान वाटलंय बघून. आय मीन, तू खूप छान पद्धतीने सांभाळून घेतलंस. खूप शिकेल तिकडे. मी तर सगळं वाया घालून टाकलं. जाऊ दे ना, जे झालं ते झालं. सेठ, तू इथे का लावतास? काही हवंय का? हो, मला काम हवंय. सेठ, हो, खरंच मला काम हवंय. म्हणजे तुम्ही जे द्याल ते काम मी करीन. अगदी पिऊनचं काम असलं तरी चालेल. तुम्ही जो काही पगार द्याल तो घेईन मी. मला काम करून पैसे कमवायचे. सेठ, तू इथे काम करूच शकतोस. अरे, तू ओनर आहेस या फॅक्टरीचा. होतो, पण आता तू आहेस. युवराज सर नॉमिनी आहे. आता माझा फॅक्टरीवर काहीच हक्क नाही. आणि खरंच तुम्ही जे काही काम द्याल ते मी करीन. मला खरंच जॉबची गरज आहे. आणि मी जे काही बोलतोय ते प्रोफेशनली बोलतोय. आणि तुम्ही देखील विसरून जा की मी कोण या घरातला आहे किंवा काय. मी सुद्धा विसरून जाईन की तू माझी बायको आहे, हा माझा मित्र आहे, ही माझी बहीण आहे. हे सगळं विसरून जाईन मी. तुम्ही सगळे माझ्यासाठी बॉस असाल. प्लीज मला जॉब द्या. प्लीज मॅडम. युवराज सर, मला काम द्या. हवं तर हात जोडतो. प्लीज. सेठ, काय करतोयस तू? आम्ही खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकतच नाहीये. आता तुम्हीच सांगा तात्या त्याला. फॅक्टरी त्याच्या नावावर नसली तरी सुद्धा तो या कुटुंबाचा भाग आहे. आणि ही फॅक्टरी देशमुखांची आहे. त्यामुळे तो या फॅक्टरीमध्ये काम करूच शकतो आमच्या सोबत. त्याला आमच्याकडे नोकरी मागायची किंवा आमची परमिशन घ्यायची काहीच गरज नाहीये. सांगा ना त्याला. नाही अदिती, मला जॉब करण्याशिवाय काही पर्याय नाही. स्वतःच्या मेहनतीवर जर पैसे उभे करायचे असतील तर मला जॉब करणं गरजेचं आहे. आणि अदिती, तुला खरंच सांगतो, आता माझा काहीच हक्क नाहीये फॅक्टरीवर. तेव्हा मी काय करू तूच सांग ना. हा, हवं तर तू माझा इंटरव्ह्यू घे ना. सेठ, असं का बोलतोस तू? मला माहितीये तुझं कॅलिबर. मग दे ना मला जॉब. आणि माझी तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे की तुम्ही सगळे मला काम द्या. मी करीन, जे काय काम असेल ते मी करीन. तुम्हाला जमेल तेवढा पगार द्या मला, चालेल. काय, एका वेळेला जर जास्तीत जास्त कामं केली तर जास्तीत जास्त आणि लवकर पैसे उभे राहतील. म्हणून तात्या, मी फॅक्टरीत काम केलं तर चालेल ना? आणि घरात कुणाला काही मदत लागली तर तेही काम मी करू शकतो ना. म्हणजे तेवढा तरी हक्क आहे ना माझा. सिद्धू, खरंच या सगळ्या मागचा तुझा हेतू चांगला असेल ना तर माझी काहीच हरकत नाही. कर तू फॅक्टरीमध्ये काम, चांगलंच आहे. सुनबाई, तुझी हरकत नसेल तर करू दे त्याला फॅक्टरीमध्ये नोकरी. तात्या, अहो, त्याला काम करू द्या ना. पण नोकरी? त्याला काहीच गरज नाहीये आमच्या हाताखाली काम करण्याची. आम्ही त्याला सॅलरी देणार आहोत का? सुनबाई, आता तू फॅक्टरीची एकमेव मालकीण आहेस.
सिद्धूने त्याचा हक्क केव्हाच गमावलेला आहे. आता त्याला नोकरी करण्याची इच्छा असेल तर करू दे. नातं बाजूला ठेवून या गोष्टीकडे पहा. तात्या, मी पण तिला हेच सांगतोय. पण तात्या, अदिती प्लीज, तुला नकोय का मी काम केलेलं? अरे तसं नाही, पण मग मी आत्तापासून कामाला लागतो. कोणतं काम करू ते फक्त सांग. तात्या, हा दाब इथे. झाला रे सिद्धू, आम्ही म्हणालो होतो ना तुला की मशीन अडकतंय म्हणून. आणि हे काम जमणार आहे का तुला? तुला वाटतं तितकं सोपं नाहीये हे. हा पण जमायला तर हवा ना. नानी, काय झालं? हे बोट का तुटलं? हो काय बोलताय? हे सुई लागलीये फक्त. बघू मला कुठे लागलंय, बघू. काय हे कसं लागलं? अगं ऐकतच नव्हता. आम्ही नाही नाही म्हणत होतो, तुला जमणार नाही म्हणत होतो, तरी हट्ट करत होता. आणि आज तर मशीन अडकते पण आहे. पण बसला हट्ट करून आणि गेलं सुई खाली बोट. सिट, का रे असं करतोस तू? काम तर करावंच लागेल ना. पण मग जमेल तीच कामं करावीत ना. जमत नसेल तर शिकायला तर पाहिजे ना. कामाची गरज आहे मला. सिट, नको ना करूस तू असं. अदिती अगं, एवढं काही नाही झालं. काय काही नाही झालंय? केवढं लागलंय? अदिती बाजूला हो. नानी, एखादी पट्टी असेल ना, नाहीतर बाळा भाऊजींच्या खोलीत बँडेज असेल बघ जा. नाही गरज नाही आहे पट्टी. एक मिनिट. आणि हळदीन नाही बरं वाटलं तर बाळा भाऊजी येतील संध्याकाळी, त्यांच्याकडून ड्रेसिंग करून घे. नको लक्ष देऊस जास्त, होईल बरं. तू फक्त हात सांभाळ. ओ मोठ्या बाई, ओ लहान आहे का तो आता? हा, घेईल की स्वतःची काळजी. आणि नको त्या उचापती करायला आपण सांगतो का त्याला? मग त्यावेळी बरी चालते अक्कल. घेईल काळजी. नाश्ता तयार आहे, खाऊन घे. सिट, आता तू काही करू नकोस. आराम कर आजचे दिवस. नाही, बापूकाचं एक काम आहे, तेवढं करतो. सिड, ऐक ना जरा. मी सांगतेय ना, आज काही करू नकोस. आराम कर फक्त. अगं मी घेईन काळजी. नानी, खूप लागलंय का ग याला? हो आलोच मी. सिड,